भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढं म्हणजे आनंदाचं वातावरण आहे का एक संघटनात्मक आज जिल्हाध्यक्ष या अमरावती जिल्ह्याला मिळालेला आहे। आणि विशेष म्हणजे बाब म्हणजे कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण घेतलं अशासाठी का प्रतापदादा हे आमदार असल्यामुळं जो काही कार्यकर्त्याला जो आधार पाहिजे एक म्हणजे त्याचा विकास होण्यासाठी आणि संघटनात्मक विकास होण्यासाठी दादा आम्हाला म्हणजे कार्यकर्ता संघटन कशा प्रकारे वाढेल हे त्याच्यामुळं कार्यकर्त्यामध्ये जल्लोष आहे। अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संपूर्णपणे वर्षी अमरावती जिल्हा ग्रामीणमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि जिथं संघटन कमी आहे तिथं आता प्रतापदादा आल्यामुळे मोठ्या प्रमाणात संघटन वाढतील आणि जिथं आपल्या भाजपच्या सीटा नाही आहे तिथं पुढच्या वेळेस भाजपच्या सीटा 100% आणतील प्रतापदादा असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे आम्ही जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी पुन्हा आम्ही शुभेच्छा देऊन आम्ही संघटन दादासोबत आम्ही संघटन वाढू पूर्ण ताकदीनं आणि जिथं भाजप नाही आहे त्या ठिकाणी आम्ही भाजप आणण्याचा मी विशाल ठाकरे भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव अमरावती। आज माननीय धामणगाव रेल्वेचे लाडके तरुण तलबदार आमदार प्रतापदादा अडसळ यांचा आज पदग्रहण सोहळा आणि दादांना जिल्हाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती झाली। दादांच्या नेतृत्वामध्ये अमरावती जिल्हा आणि धामणगाव रेल्वे मतदारसंघ आणि दादांच्या जे काही खांद्यावर संघटनेची धुरा माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी दिली। दादांना असं म्हणतात की दादा हे संपूर्ण धामणगाव रेल्वेचे संयमशील नेतृत्व आहे। दादांमध्ये संयम आहे, शांतता आहे आणि यांचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रतापदादांना त्यांच्या कार्यशैलीतून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सर्व पक्षांचे कार्यकर्ते यांनी दिली आणि दादांच्या नेतृत्वामध्ये धामणगाव तालुका नव्हे अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवा बदल नवा चेहरा या ठिकाणी घडणार आहेत आणि विकास 100% होणार आहेत आणि दादांना पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो एवढीच पाहिजे। आणि दादा एक नवा पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे राज्यमंत्री अमरावती जिल्ह्याचे हे होणार आहे आणि त्यांच्या आगामी काळासाठी मी शुभेच्छा देतो। जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतापदादा अडसळ यांची निवड ही एक पक्षानं दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळणारा व्यक्ती अशी आमदार प्रतापदादा यांची छबी आहे आणि ते योग्यरित्या सांभाळतील अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एक आशा आहे आणि दादा आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य न्याय देतील असेच आजच्या क्षणी दादाच्या निवडीबद्दल वाटतं। आमचे विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय आमदार प्रतापदादा अडसळ यांची जिल्हाध्यक्षपदी निवडणूक झाली। त्यामुळे आमच्या मतदारसंघातील तसेच सर्व जिल्ह्यातील जे कार्यकर्ते आहे भारतीय जनता पार्टीतील तळागाळातील कार्यकर्ते यांना खूपच आनंद झाला। कारण प्रतापदादाची कार्यशैली ही वेगळी कार्यशैली आहे। त्याच्या प्रतापदादाच्या कार्यावर सर्व जे युवा कार्यकर्ते आहे हे भाळलेले आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच प्रतापदादा त्यांच्या या कार्यशैलीचा छाप संपूर्ण जिल्ह्यासहित महाराष्ट्रावर पाडणार आहे आणि ह्या अमरावती जिल्ह्याचं नाव लौकिक प्रतापदादा या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून करणार आहे।